चला तर विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण अलंकारावरती भाग 3 पाहत आहोत. या अगोदरील भाग 2 पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. आणि आपण अलंकार यामधील पडलेला प्रकार शब्दालंकार याचे प्रकार पाहत आहोत. शब्दालंकारामधील पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार, तो आपण पाहिलाच आहे. आता आपण नेक्स्ट प्रकार यमक अलंकार, शब्दालंकाराचा दुसरा पडलेला प्रकार यमक अलंकार. यमक अनुप्रास कसा ट्रिक नुसार आपण लक्षात कसा ठेवायचा तो देखील शिकलो आहोत. तसेच चला तर तुमचा वेळ न वाया घालवता वळूया लेक्चरकडे. यमक अलंकार व यमक अलंकार म्हणजे काय, मग चला तर त्याची व्याख्या पाहूया. वेगवेगळ्या प्रकारे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या. हे पहा, एक प्रकार शिकून घेताना तो आपल्याला अगदी सोपा वाटतो आणि लक्षात ठेवायला देखील तितका सोपा आहे. परंतु शब्दालंकाराचे 3 प्रकार पडतात. ते तिन्ही प्रकार आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यामुळे व्याख्या आणि ट्रिक हे लक्षात ठेवा. मग यमक अलंकार, वेगवेगळ्या प्रकारे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक अलंकार असे म्हणतात. उच्चारात कसे आहे, समानता आहे, परंतु अर्थ काय आहे, उच्चारात समान आहेत परंतु अर्थ वेगळे आहेत. अर्थ वेगवेगळ्या प्रकारे अर्थ असणारे आणि उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद किंवा जो भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्यालाच यमक अलंकार असे. यमक तर सर्वांनाच माहित आहे, ते आपण लहानपणी शाळेत असताना देखील यमक जुळणारे शब्द हे तर पाहिलेच आहेत. मग तोच प्रकार आहे हा यमक अलंकार. चला तर मग यमक अलंकाराची व्याख्या लक्षात आली असेल तर आता आपण यमक अलंकार उदाहरणातून देखील शिकूया. मग उदाहरण आहे एक. पहिलं उदाहरण आहे, चला तर मग उदाहरण पाहूया. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मग पंथेची जावे आणि स्वभावे वाक्याच्या शेवटी काय आहे, एक नाद. वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असणारे परंतु उच्चारात समानता असणारे शब्द आल्यामुळे जावे, स्वभावे, त्यामुळे यमक अलंकार भाषेला सौंदर्य प्राप्त होऊन यमक अलंकार तयार झालेला आहे. उदाहरण दुसरं आहे, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. चला तर मग काय आला आहे, नाद निर्माण कसा झाला आहे, यमक ज्ञानी, समाधानी आणि मनी हे शब्द यमक जुळणारे आहेत, म्हणजेच वेगळे अर्थ आहेत परंतु उच्चारात समानता आहे आणि ज्या भाषेला जे सौंदर्य प्राप्त झालं आहे तो यमक अलंकार आहे. तर मग तुमच्या लक्षात आला का यमक अलंकार, त्याची व्याख्या लक्षात आली का? चला तर पुढील तिसरा शब्दालंकाराचा पडलेला तिसरा प्रकार आहे, हा लास्टचा प्रकार राहिलेला आहे शब्दालंकाराचा. तर मग शब्दालंकाराचे प्रकार किती आहेत, तर 3 आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. अनुप्रास अवरून लक्षात ठेवायचं, एकाच अक्षराची पुनरावृत्ती. यमक अलंकारावरून लक्षात ठेवायचं वेगवेगळ्या अर्थाचे परंतु यमक जुळणारे शब्द असतील तर यमक अलंकार होतं. आणि तिसरा आहे श्लेष अलंकार. तर मग श्लेष अलंकार यावरून देखील मी तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवण्याची सांगणार आहे. याची व्याख्या पाहूया अगोदर. या अलंकारात एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. एकच शब्द आहे परंतु त्याचे 2 अर्थ निघतात, यालाच श्लेष अलंकार असे म्हणतात. मग श्लेष हे 2 लक्षात ठेवायचे इथलचं आणि यावरून लक्षात ठेवायचं एक शब्द 2 अर्थ. चला तर मग याचे उदाहरण देखील पाहूया. उदाहरणावरून तुमच्या आणखी लक्षात येईल. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. काय देतोस, जीवन देतोस.
म्हणजेच सर्वांना पाणी किंवा जल देतोस आणि त्याचबरोबर जीवन देखील देतोस. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. हा नवरी शब्द आहे आणि हा मी नवरी. मी नवरी हा नवरी शब्द आहे आणि मी नवरी म्हणजे मी नवरी म्हणजे मी नाही. मग काय, शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी. तिसरा आहे उदाहरण, मला एसटी लागते. मग लागते या शब्दाचा अर्थ काय होतो? एसटी लागते म्हणजेच मला एसटी जमत नाही. हा लागते शब्द दोन प्रकारचा अर्थ निघतो याच्यातून. म्हणून श्लेष अलंकार आला की एकच लक्षात ठेवा, अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार निर्माण होतो. श्लेष, अनुप्रास आणि यमक हे तिन्ही प्रकार आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील, शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आणि आपण राहिलेला अर्थालंकार त्याचे पडलेले प्रकार नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.